बीड खंडणी प्रकरणामध्ये सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। यामध्ये अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा 29 नोव्हेंबरचा सीसीटीव्ही समोर आलाय। सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हा सुदर्शन घुले एकत्र दिसतायत। त्याचबरोबर खंडणी आणि हत्येच्या आरोपामधले आरोपी सुद्धा या एका फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत। 29 नोव्हेंबरचा अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशीचं सीसीटीव्ही समोर। सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे एकत्र। विष्णू चाटेच्या कार्यालयात जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। वाल्मिक कराडचा इतर आरोपींसोबत संबंध जोडणारा हा महत्त्वाचा पुरावा। खंडणी मागितल्याच्या दिवशी कराड चाटेच्या कार्यालयात हे दर्शवणारा सबळ पुरावा समोर। सीसीटीव्हीत काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याचं दिसतंय। 29 नोव्हेंबर 2024 ला या सर्वांनी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे अवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितली होती। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं अवादा कंपनीला खंडणीसाठी फोन केला होता। अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदेंनी धमकीची रेकॉर्डिंग सीआयडी अधिकाऱ्यांना दिली होती। फोन केल्यानंतर सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसह मस्साजोग येथील अवादा कंपनीत गेला। त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं होतं। दरम्यान यानंतर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि सरपंच संतोष देशमुखांनी घुले त्यांच्या साथीदारांना पळवून लावलं। खंडणी प्रकरणात अडथळा ठरल्यामुळे किंवा बदला म्हणून संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती। सीसीटीव्हीवरून आकाचा खंडणीशी संबंध हे समोर आलं। सुरेश धस यांचं वक्तव्य। 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते। खंडणी प्रकरणात पीआय राजेश पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे, सुरेश धस यांची मागणी। माझं मत आहे पीआय पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे। या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे त्या गरजेंना सस्पेंड करून जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे। सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ते गुन्हेगार एकत्र असतं तर ठीकच आहे, आपल्याला माहितीच होतं, पण त्यांच्या बरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते, पीएसआय देखील होते, त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही। अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, तोपर्यंत न्याय खरंच होणार नाही। खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच, सर्वांना फाशी द्या, धनंजय देशमुखांची मागणी। हे सगळे खुनातील आरोपी आहेत। खंडणी ते खून, सीआयडी एसआयटीचे दावे आहेत, हे त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि त्यातूनच आम्ही म्हणतोय की हे सगळे आरोपी एकत्रच आहेत आणि हे खुनातले आरोपी आहेत। जे खंडणीत आहेत तेच खुनात आहेत आणि हा एकत्रित कट कारस्थान रचून हा केलेला खून आहे आणि ह्या सगळ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। बीड खंडणी प्रकरणात पोलीस प्रशासन, माफिया, सत्तेतील लोक एकत्र, पटोलेंचा आरोप। सत्ताधाऱ्यांच्या अभयामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का, अमोल कोल्हेंचा सवाल। पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे। सत्तेमध्ये बसलेली लोक युनायटेड आहेत। हे सगळेच गुन्हेगार जे आहेत, ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत। मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत। केवळ सत्ताधाऱ्यांचं अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का? आणि जर असं झाकलं गेलं तर न्याय आणि कायदा सगळ्यांना सारखा असतो, हा जो सर्वसामान्य जनतेचा जो समज आहे याला तडा जाऊ नये ही सत्ताधाऱ्यांकडून खरं तर अपेक्षा आहे। सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय। मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारीकरण हे सूत्र आहे। हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा। देवेंद्रजींनी ऑलरेडी या संदर्भात
स्पष्टपणे सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या प्रत्येकाला कारवाई केली जाईल, कोणालाही दोषीला पाठीशी घातलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे ते त्या संदर्भात ते निर्णय घेत